सर नमस्कार. नमस्कार. दिव्य मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रथमतः साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं दिव्य मराठीतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आभारी आहे तुमचा दिव्य मराठीचा. आज आपल्यासोबत आहेत सुधीर रसाळ सर. सुधीर रसाळ सरांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी काही बातचीत करणार आहोत. सर, निजामी राजवट, वाङ्मयीन दुर्भिक्ष या कालखंडामध्ये तुमची जडणघडण झालेली आहे. होय. त्यात तुमच्या वडिलांचा वाटाही खूप मोठा होता. होय. या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? एक म्हणजे निजामी राजवटीमध्ये त्याचं मुख्य धोरण या प्रांताची भाषा उर्दू करण्याचं हे होतं. त्यामुळे सगळं शिक्षण उर्दूमध्ये मिळत असे. सगळी कार्यालयीन भाषा उर्दू होती आणि मराठी भाषा किंवा कन्नड, तेलुगू या 3 भाषा हैदराबाद स्टेटमध्ये होत्या. 3 भाषांचे तुकडे प्रांतांचे मिळून हैदराबाद स्टेट झालेलं होतं. या 3ही भाषांची गळचिपी मोठ्या प्रमाणात केली. एक म्हणजे पश्चिम महाराष्ट्राशी संबंध या विभागाचा राहणार नाही याची तरतूद त्यानं केली. औरंगाबादहून महाराष्ट्र नगरला म्हणा किंवा नाशिकला म्हणा जायचं असेल तर अतिशय कष्टाचं काम होतं. सोयी नव्हत्या. औरंगाबादहून मनमाडपर्यंत मीटर गेज होती. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ब्रॉड गेज. त्यामुळे इकडून तिकडे जाणं खूप अवघड होतं. औरंगाबादहून पुण्याला जायचं तर मध्ये गोदावरीवर पूल नव्हता. त्यामुळे छोट्या छोट्या नावेमध्ये बसून पलीकडे जावं लागायचं. शक्यतो पश्चिम महाराष्ट्राचा संबंध मराठवाड्याचा येऊ नये याची एक तरतूद केलेली होती. दुसरं, या ठिकाणी ग्रंथालय स्थापन झालेली नाही. बाहेरून पुस्तकं येऊ दिली जात नसत. जी पुस्तकं येत ती सेन्सॉर केली जात. म्हणजे हरिनारायण आपटेंच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांना बंदी, कारण त्यात इस्लामच्या विरुद्ध अशी भूमिका घेतली असं त्यांचं म्हणणं होतं. त्या वर्तमानपत्र मराठीत नाही. मराठीत पुस्तकं छापली जात नव्हती. मराठीमध्ये प्रकाशन संस्था नव्हत्या. सगळी एक मध्ययुगीन असं वातावरण. तरीही इथं लेखक निर्माण होत. मला लहानपणी आठवतं की तरुण कथाकार सुंदर हस्ताक्षरात लिहून काढत असे, त्याला बाइंडिंग वगैरे करत असे आणि हे आपलं पुस्तक आहे असं म्हणत असे, कारण छापायला काही सोय नव्हती. अशा अवस्थेमध्ये मराठी भाषा टिकवणं, मराठी संस्कृती टिकवणं याला इथल्या समाजामध्ये फार महत्त्व प्राप्त झालं होतं. वादा गाडगीळ नावाचे हैदराबादला एक विनोदी लेखक झाले. त्यांनी हैदराबाद संस्थांमधल्या वातावरणाचं चित्रण करणारं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये एक लेख आहे जदीद गणपती नावाचा. तर निजामाचं धोरण असं असे की गणपती उत्सवामध्ये गणपती मंडळ स्थापनच होऊ द्यायचं नाही. जी जुनी पारंपरिक गणपती मंडळ आहेत तेवढीच कायम ठेवायची. त्यानंतर मराठीमध्ये जर कोणी भाषण करणार असेल जाहीर, तर त्याला आपण काय भाषण करणार आहोत हे सरकारला कळवावं लागत असे. त्या काळातल्या कलेक्टरची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कुठलीही सभा ही घेतली जाऊ दिली जात नसे. एवढंच नाही तर त्यांचे CIDs त्या सभेमध्ये येऊन बसत.
ते रिपोर्ट करत आणि असे कार्यक्रम घेणाऱ्यावर कारवाई होत असे. अशी एकूण इथली परिस्थिती होती. त्यामुळे छोटी छोटी मंडळं स्थापन केली इथल्या लोकांनी. त्यांनी पुस्तकं विकत घ्यायची, पश्चिम महाराष्ट्रातून आणून घ्यायची, ज्यांच्यावर बंदी नाही, ती वाचायची, त्याच्यावर चर्चा करायची, आपसात वाङ्मयावर चर्चा करायची. दुसरं म्हणजे राष्ट्रीय शाळा स्थापन केल्या. 1916 साली सरस्वती भुवन शिक्षण संस्था स्थापन झाली. अंबाजोगाईला, हैदराबादला विवेकवर्धिनी, प्रत्येक ठिकाणी अशा खाजगी शिक्षण संस्था स्थापन झाल्या. त्यांना उर्दूतूनच शिकवावं लागायचं. पण हे शिक्षक शिकवताना, बोलताना राष्ट्रीयत्वाचे संस्कार विद्यार्थ्यांवर करत. त्यानंतर मराठी कार्यक्रम करत, मराठी नाटकं बसवत, म्हणजे जेवढं मराठीचं करता येईल तेवढं ते करत. औरंगाबादला बलवंत मोफत वाचनालय औरंगपुरात जे आहे ते या काळात सुरू झालं. औरंगाबादला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आलेले होते आणि इथं धावनी मोहल्ला म्हणून जो भाग आहे तिथं ते उतरले होते. याचा अतिशय आनंद औरंगाबादच्या मराठी माणसांना झालेला होता. म्हणून त्यांच्या नावानं ग्रंथालय स्थापन करावं. निजाम सरकारनं टिळक या नावाला परवानगी दिली नाही. मग इथल्या लोकांनी ठरवलं की टिळक नाही तर त्यांचं मूळ नाव लावू, म्हणून बलवंत मोफत वाचनालय हे इथं सुरू झालं. 2 गोष्टी इथल्या लोकांनी, मराठवाड्यातल्या लोकांनी केल्या. एक, जागोजाग तालमी सुरू केल्या, कुस्ती, अमुक तमुक असे प्रकार. आणि दुसरं म्हणजे ग्रंथालय सुरू करणं. आणि या प्रकारे एक समाजामध्ये धैर्याचा, आत्मविश्वासाचा भाग निर्माण व्हावा, इथल्या लोकांनी खचून जाऊ नये, अशा पद्धतीचं वातावरण इथं सुरू झालं. स्टेट काँग्रेस ही सुरू झाली आणि स्टेट काँग्रेसवर बंदी आणली. मग साहित्य परिषद स्थापन करून तिच्यामार्फत कार्य करायला सुरुवात केली. मराठवाडा साहित्य परिषद ही राजकीय हेतूनं स्थापन झालेली मराठी भाषेची सेवा करणारी साहित्य परिषद आहे. तेव्हा वेगवेगळ्या मार्गांनी इथल्या जनतेनं आपली संस्कृती, आपली भाषा टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुधीर रसाळ म्हटलं की कविता आणि प्रतिमा हे पुस्तक आमच्या समोर येतं. होय. अजूनही त्या पुस्तकानं मराठी समीक्षेवर गारूड केलेला आहे असं म्हणल्यास काही हरकत नाही. पण तुमच्या PhDचा विषय होता कविता आणि प्रतिभा, आणि तुम्ही तो बदलून नंतर कविता आणि प्रतिमा असं नाही, असं झालं नाही. तो नेमका काय प्रसंग होता सांगतो. मला जो विषय दिला तो एका विशिष्ट कालखंडातल्या कवितेतल्या प्रतिमा सृष्टीवर, म्हणजे 1950 ते 1970 या 20 वर्षात जी काही कविता मराठीत लिहिली त्यामध्ये ज्या प्रतिमा असतील त्या कवितेत, त्या प्रतिमांच्याबद्दल लिहायचं. मी अभ्यास सुरू केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की मराठी समीक्षेत प्रतिमा कशाला म्हणायचं याच्यावर काहीच लिहिलं गेलेलं नाही. म्हणलं हे जोपर्यंत प्रतिमा हा शब्द, ही संज्ञा समजावून दिली जात नाही तोपर्यंत आपल्याला
कवितेतल्या प्रतिमेचं विवेचन करता येणार नाही. आणि आपण जर विवेचन केलं तर ते वाचकांना कळणार नाही. म्हणून पहिल्यांदा प्रतिमा कशाला म्हणायचं आणि कविता आणि प्रतिमा यांचं नातं काय असतं याच्यावर संशोधन झालं पाहिजे. म्हणून 6 महिन्यानंतर मी वाल कुलकर्णी जे माझे मार्गदर्शक आणि विभाग प्रमुख होते त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं की मला विषय तुम्ही बदलून द्या. ते मला म्हणाले की अरे हे सैद्धांतिक विवेचन करणं फार अवघड गोष्ट असते आणि तू कसं काय करणार, मला काही खात्री वाटत नाही तू करू शकशील. अच्छा. मी म्हटलं सर माझ्याकडून PhD मला मिळाली नाही तरी चालेल, पण मला हे असंच काम करायचं. मग ते म्हणाले ठीक आहे. मग पुन्हा PhDसाठी एक बोर्ड असतं युनिव्हर्सिटीमध्ये, त्याची बैठक झाली. त्याच्या पुढे मी जाऊन माझ्या विषयाबद्दल बोललो, काय मला करायचं आहे. त्यांनी सिनॉप्सिस मागितलं होतं, ते मी सादर केलं आणि मला परवानगी मिळाली. आता हे आव्हान होतं, त्यामुळे मी जवळपास 8 वर्ष केवळ इंग्रजी वाचन करत होतो. अच्छा. नोट्स काढत होतो. सगळे म्हणजे हसायचे, अरे 1 वर्षात 2 वर्षात PhD होतात, 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष तुझं कामच होत नाहीये. व्हाईस चान्सलरने 1-2दा बोलावून मला हे तुमचं जे चाललंय ते बरोबर नाही, ताबडतोब PhDचा प्रबंध सादर करा. तरी मी माझं वाचन पूर्ण होईपर्यंत याकडे लक्षच दिलं नाही. विचार असा केला की समजा मी नाही लवकर केलं तर रद्द करतील, रद्द केलं तर आपण पुस्तक करू त्याचं, नाही आपल्याला PhD मिळेल. मग हे माझं वाचन समाधानकारक झाल्यानंतर मी लिहायला लागलो. आता वाल कुलकर्णी सुद्धा वैतागूनच गेले होते माझ्याबद्दल. मला म्हणाले तू आता असं कर, पहिली टर्म जून ते ऑक्टोबर तू प्रबंध लिहायचं काम कर, एकही वर्ग घेऊ नको, तुझे सगळे वर्ग मी घेईन. अच्छा. आणि दुसऱ्या टर्ममध्ये तू माझे वर्ग घे. त्याप्रमाणे ते वर्ग घेऊ लागले आणि मी युनिव्हर्सिटीमध्ये बसून सकाळपासून संध्याकाळपर्यंत लेखनाचं काम केलं. 3 महिन्यात लिहून झालं, टाईप झालं, प्रबंध सादरही झाला. वाल कुलकर्ण्यांचं दुसरं वैशिष्ट्य की उत्तम परीक्षक नेमायचे. याच्यामध्ये खरं दुर्दैवानं पुष्कळ वाईट गोष्टी युनिव्हर्सिटीत घडतात, पण वाल कुलकर्ण्यांनी तसं कधी केलं नाही. म्हणजे आता माझा विद्यार्थी असेल तर माझे 2 मित्र नेमायचे, त्यानं चाळायचं, रिपोर्ट द्यायचा, प्रबंध चांगला आहे, 2 महिन्यामध्ये रिपोर्ट, ताबडतोब व्हायवा की लागली PhD. दर्जा काय कोणास ठाऊक, कारण ते छापलं जात नाही. तसं त्यांनी केलं नाही. मराठीमधले 2 उत्तम, एक राभा पाटणकर, सौंदर्य मीमांसा नावाचा त्यांचा ग्रंथ आहे, आणि दुसरे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक मेघश्याम पुंडलिक रेगे. ही 2 माणसं त्यांनी नेमली. त्यांचे अनुकूल अभिप्राय आले. नंतर मौखिक, मेघश्याम पुंडलिक रेगे हे मला शिकवायला होते BA ला, माझे गुरु, माझे त्यांचे खूप जवळचे संबंध. पाटणकर हे माझे मित्र होते. ते दोघे माझं मौखिक परीक्षा घ्यायला आले. 3 तास त्यांनी मौखिक परीक्षा घेतली. अगदी काटेकोरपणे तपासलं की मी जे वाचलं आहे ते खरोखर वाचलं का नुसते कुठून कुठून आपले उतारे करून तळटीपा दिलेत. त्यांचं समाधान झालं की यानं मुळातून सगळं वाचलेलं आहे. मग 3 तासानंतर त्यांनी रिपोर्ट लिहिला की हा प्रबंध चांगला असून याला PhD देण्यात यावी. या प्रकारे माझं हे PhDचं काम झालं.
आणि तोच परत पुस्तक रूपाने आला. नाही, आता ते गंमत आहे ना त्याची, मला पश्चिम महाराष्ट्रात कुणीच ओळखत नव्हतं. हां. हे दोघे पश्चिम महाराष्ट्रात प्राध्यापक होते. तर त्या काळामध्ये मोठे समीक्षक प्रभाकर पाध्ये पत्रकार होते आणि नवशक्ती नावाच्या वर्तमानपत्राचे त्या काळात संपादक होते आणि वाङ्मयाचे खूप सखोल अभ्यासक. ते या दोघांचे मित्र होते. त्यांनी प्रभाकर पाध्याला सांगितलं की ते रसाळचा प्रबंध फार उत्तम दर्जाचा आहे. त्यांचं पत्र आलं, मला प्रबंध वाचायला पाहिजे. मी पाठवला. त्यांनी वाचला, माझं कौतुक करणारं पत्र लिहिलं आणि कळवलं की तुमचा हा प्रबंध मौजकडे, श्रीपू भागवतांकडे मी दिलेला आहे, त्यांना वाचायची उत्सुकता आहे. मग काही जवळपास महिन्यानं श्रीपू भागवतांचं पत्र आलं की तुमचा प्रबंध आम्ही छापू इच्छितो, पण त्यासाठी तुम्ही मुंबईला येऊन माझ्याबरोबर प्रबंधावर एकत्र वाचन केलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. अच्छा. ते मराठीचे होते आणि खूप उत्तम संपादक. महाराष्ट्रात ग्रंथ संपादन करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. मी मुंबईला गेलो. राभा पाटणकर, श्रीपू भागवत आणि मी तिघे एकत्र बसून प्रबंध वाचला. वाक्यावाक्यावर चर्चा, तर्कशुद्धता आहे की नाही, संदर्भ बरोबर आहे की नाही. त्यामध्ये आता PhD बनलं म्हणजे त्यात पुष्कळ फाफट पसारा असतो. जुना इतिहास सांगणे, प्रतिभा शब्द कसा आला, अलंकार पूर्वी म्हणत कसे असायत, ज्याची गरज नाही पुस्तकात, तो सगळा वगळायला लावला. आणि प्रबंध माझा आम्ही चर्चा करून फायनल स्क्रिप्ट तयार केली. ती मी दाखल केली. तो प्रबंध प्रसिद्ध झाला आणि एकदम मला प्रचंड पत्र, मोठ्या मोठ्या कवींची, लेखकांची, उत्तम प्रबंध आहे म्हणून, हे फार मौलिक काम तुम्ही केलेलं आहे. त्यामुळे मला पश्चिम महाराष्ट्रात एक मान्यता मिळाली. अशा प्रकारचा हा माझ्या प्रबंधाचा इतिहास आहे. श्रीपू भागवतांचं नाव निघालं म्हणून त्या संदर्भात एक प्रश्न विचारतो. मंगेश पाडगावकर आणि तुमची एक भेट झाली होती आणि त्या भेटीमध्ये पाडगावकर तुम्हाला म्हणाले होते की श्रीपू भागवत तुमच्यावर काहीतरी नाराज झाले आहेत काही कारणामुळं. तो नेमका काय प्रसंग होता किंवा तो काय झालं होतं? एक म्हणजे 1982 साली प्रबंध आला. माझे लेख होते कवितेवर बरेच. तर आमचे विद्यार्थी आणि सहकारी झालेले नंतर नागनाथ कोताबल्ले म्हणाले, सर आपण याचं पुस्तक करूया लेखांचं. आता माझ्यामध्ये काही पश्चिम महाराष्ट्रात ओळख नाही. श्रीपूंनी एक पुस्तक काढलं, त्यांना कसं काय विचारायचं की माझं एक नवं पुस्तक करा म्हणून शारदा प्रकाशन नांदेड या संस्थेला ते पुस्तक स्क्रिप्ट दिलं पुस्तक करायला. त्यांनी ते छापलं. काही मराठी कवी, जाणीवा आणि शैली असं दीर्घ नाव. मी ते भागवतांना सप्रेम भेट पाठवलं. त्यांनी ते वाचलं आणि मंगेश पाडगावकर कार्यक्रमासाठी औरंगाबादला येत असत. ते आले की मला भेटतच असत, कारण कविता आणि प्रतिमा या पुस्तकापासून त्यांची माझी चांगली मैत्री झालेली. ते म्हणाले, अरे तुझ्यावर श्रीपू नाराज आहेत, तू त्यांना का नाही विचारलं की हे पुस्तक काढता का? त्यांनी आनंदानं काढलं असतं. म्हणलो त्यांनी कधी स्फुटलेखांचं पुस्तक केलेलं नाही आहे आणि आपण कसं विचारायचं, एक पुस्तक नुकतंच केलेलं, म्हणून मी काही विचारलं नाही. त्यानंतर 15 दिवसानं 3 आठवड्याने श्रीपूंचं पत्र. त्यात 2च ओळी या संबंधात आहेत. ते पत्र माझ्याकडे आहे.
तुमचं लेखन कुठल्याही प्रकाशकानं प्रसिद्ध करावे असं मला वाटत नाही. म्हणजे त्यांना माझं लेखन मौलिक आहे असं लक्षात आलेलं होतं. आता तो माणूस कसा मोठा होता, विनयशील. मी एक साधा नव्यानं लेखन करणारा समीक्षक. ते खूप समृद्ध असं व्यक्तिमत्व. कविता आणि प्रतिमा प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांचं पत्र आहे माझ्याजवळ. तुम्ही तुमचा कविता आणि प्रतिमा हा ग्रंथ मला प्रकाशित करण्याची संधी दिली, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. अच्छा, असं त्यात क्या बात. मी इतका भारावून गेलो. म्हटलं एवढा मोठा माणूस आपले आभार मानतो. त्यानंतर जेव्हा ते मृत्यूशय्येवर होते तेव्हा मी आणि आमची बायको भेटायला गेलो. तर अगदी शेवटची त्यांचा काळ होता. तर 8-10 दिवसांपुढे ते गेलेच. मला म्हणाले, तुझं सगळं लेखन छापायचं असं मी मौजमध्ये सांगून ठेवलेलं आहे. अर्थात मौजनं छापलं नाही माझं सगळं लेखन, इतरही प्रकाशकांनी छापलं. हो. पण त्या माणसानं असं प्रेम माझ्यावर केलं त्या काळात. केवळ एक सैद्धांतिक पुस्तक मराठीमध्ये कवितेवरचं पहिलंच, समीक्षेच्या इतिहासात सैद्धांतिक मांडणी करणारं माझं पुस्तक हे पहिलंच आणि आजही ते एकमेव आहे. त्यामुळे आजही ते वापरलं जातं. हे त्यांनी लक्षात घेतलं म्हणून त्यांना माझ्याबद्दल वाटत असे. आता तुम्हाला विंदांच्या या पुस्तकाबद्दल हा पुरस्कार मिळालेला आहे. होय. त्यांच्या कवितेवर सुरुवातीला तुम्ही खूप टीकाही केली होती आणि तेव्हा विंदांनी असं म्हणाले होते की तुमच्या कवितेची समज खूप संकुचित आहे. नंतर जेव्हा विंदांनी तुमचं हे कविता आणि प्रतिमा पुस्तक वाचलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया अतिशय भिन्न होती. हा तो थोडंसं वेगळं घडलेलं आहे. 82 सालचीच गोष्ट आहे. पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर विंदांनी काही ते वाचलं नव्हतं. त्या काळात त्यांनी एक प्रदीर्घ मोठी मुलाखत दिली. त्यात त्यांनी असं विधान केलं की मराठीमध्ये सैद्धांतिक समीक्षा मांडणारं कुठलंही पुस्तक नाही. ही मराठी समीक्षेची फार मोठी उणीव आहे. त्यानंतर त्यांना ते कविता आणि प्रतिमा त्यांनी वाचलं. मग त्यांनी वा. ल. कुलकर्ण्यांना फोन केला. ते एकाच कॉलनीत राहत होते, साहित्य सहवासात. म्हणाले की रसाळ जेव्हा येतील तेव्हा मला त्यांना भेटायचं आहे, तेव्हा त्यांना सांगा की मला फोन कर. त्यांचे माझे संबंध होतेच. तर मी गेलो वा. ल. कुलकर्ण्यांकडे. माझा मुक्काम असे. मुंबईला गेलो. माझी सासूरवाडी मुंबईची आहे. पण मी सासूरवाडीला 2-3 दिवस राहिलो की वा. ल. कुलकर्ण्यांकडे जात असे, कारण त्यांना माझ्याबद्दल खूप प्रेम. त्यांनाही मी आलो म्हणजे वाङ्मयावर गप्पा छप्पा दिवसभर आम्ही एकत्र असं असे. मी गेलो सकाळी 9-10ला पोचलो त्यांच्याकडे. ते म्हणाले की विंदांचा निरोप आहे, त्यांना तुला भेटायचं आहे, तू त्यांना फोन कर. मी फोन केला. म्हटलं विंदा मी तुमच्याकडे येतो आत्ता. नाही नाही नाही, मी येणार आहे तुला भेटायला, तू यायचं नाही. आणि वा. ल. कुलकर्ण्यांचं जे घर आहे ते त्या इमारतीच्या शेवटच्या 5व्या मजल्यावर, लिफ्ट नाही. 5 मजले 4 मजले चढून 5व्या मजल्यावर ते आले. म्हणाले मला एक तुझ्यासमोर खुलासा करायचा आहे. मी जे चुकीचं बोललो त्याची मला दुरुस्ती करायची आहे. म्हणले असं काय बोलतात? असं आहे म्हणाले, मी असं विधान एका मुलाखतीमध्ये केलं तेव्हा मी तुझं पुस्तक वाचलेलं नव्हतं. आता मी तुझं पुस्तक वाचलं आणि माझ्या लक्षात आलं की हे मराठीतलं उत्तम सैद्धांतिक पुस्तक आहे. मी चुकीचं विधान करून ते छापलं गेलं. तुझं पुस्तक आधी आलेलं होतं आणि माझं विधान नंतर हे झालं, म्हणजे माझं अज्ञान
यातून प्रगट होतो. तेव्हा जाहीर तर मी काही करू शकत नाही, पण तुझा गैरसमज राहू नये म्हणून मी तुझ्यासमोर असा खुलासा करतो की मी चुकीचं बोललो. तुझं पुस्तक हे मराठीतलं सैद्धांतिक समीक्षेचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये विंदा करंदीकरांच्या अनेक कवितांची विश्लेषण आहे. ती त्यांना अतिशय आवडली. त्यांनी खूप माझं कौतुक केलं त्याबद्दल. सर, तुम्ही आतापर्यंत लिहित आला आहात, आता सध्याही तुमचं लिखाण सुरूच असतं अजूनही. तुमच्या लिखाणामागं काही तुमची विशिष्ट अशी भूमिका आहे का? माझी असेल तर काय ती? एक म्हणजे मी मराठीचा शिक्षक आहे आणि शिकवायचं म्हणजे साहित्यकृतीचं विश्लेषण करून तिचं स्वरूप काय आहे हे समजावं लागतं. याच्यासाठी तुम्ही समीक्षा तुमची पक्कीच पाहिजे. चांगला शिक्षक व्हायचा असेल तर तो मुळात चांगला समीक्षक असावा लागतो. आणि म्हणून मी शिक्षक असल्यामुळे समीक्षेकडे प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समीक्षा आहेत त्या सगळ्या मी मराठीमध्ये आणलेल्या आहेत. ती माझ्या लेखनातून एक म्हणजे सेवानिवृत्त होण्यापूर्वी माझी 2च पुस्तकं, कविता आणि प्रतिमा आणि काही मराठी कवी, जाणीव आणि शैली. त्यावेळी रिटायर झाल्या झाल्या लातूरच्या मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये मला अध्यक्ष केलेलं होतं. तिथं मी एक वाङ्मयीन संस्कृतीवर भाषण केलं. तिथल्या काही लोकांनी टीका केली, हे खेडेगाव, तुम्ही तात्विक बोलता, कोणाला कळतं. पण तरी मी ठरवलं की इथं समजा नाही कळालं तरी वर्तमानपत्रात हे भाषण जाईल आणि महाराष्ट्रभर ते जाईल. ते भाषण केल्यानंतर म्हणलं आता आपण या विषयावर पुन्हा एक सैद्धांतिक मांडणी करणारं पुस्तक लिहावं. म्हणून वाङ्मयीन संस्कृती म्हणजे काय, वाचन संस्कृती कशाला म्हणतात, वाङ्मयाची निर्मिती कशी होते, एकूण संस्कृती आणि वाङ्मय निर्मिती यांचे काय संबंध असतात, त्यानंतर दुसऱ्या वाङ्मयीन संस्कृतीचे प्रभाव किती पडतात, कसे पडतात आणि त्यातून काय नवं घडतं, हे सगळे सांस्कृतिक प्रश्न मी त्या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. आणि ते माझं दुसरं सैद्धांतिक स्वरूपाचं असं पुस्तक आहे. हे पुस्तक मी अर्थात श्रीपूरला दिलं तेव्हा ते आजारी होते. तर ते म्हणाले की हे मी वाचतो आणि मग छापायला देईन. ते दुर्दैवाने वाचू शकले नाही, पण त्यांच्या मृत्यूनंतर ते प्रसिद्ध झालं. त्यानंतर मग मी कवींचा अभ्यास मर्ढेकरांपासून 2000 इसवी सन 2000 पर्यंत जी मराठी कविता घडली त्यातल्या निवडक कवींवर लेखन करायचं आणि हा सगळा कालखंड कवितेचा त्यातून उभा करायचा, अशी भूमिका मी घेतली. आणि मर्ढेकरांच्या कवितांची विश्लेषणं प्रसिद्ध करायला लागलो. तेव्हा श्रीपून हयात होते, ते त्यांचं मला पत्र की अशा उत्तम ही विश्लेषण आहेत, मर्ढेकरांच्या एक 15 दुर्बोध कवितांची अशी विश्लेषण कर आणि त्याला एक प्रस्तावना लिही, आपण हे पुस्तक करू. मी विश्लेषण करायला लागलो. माझ्या असं लक्षात आलं की हे या प्रकारे करणं उपयोगी नाही. आपण दुर्बोध कवितांची विश्लेषणं करायची आणि मर्ढेकरांच्या सुरुवातीच्या कवितांपासून सगळ्या कविता विचारात घेऊन त्यांची काव्यविषयक भूमिका काय, जीवनाकडे पाहण्याचा
दृष्टिकोन काय, त्यांच्यावर पाश्चात्य कवितेचा कसा प्रभाव पडला वगैरे या सगळ्या मुद्द्यांची आपण चर्चा करणारं एक पुस्तक तयार करू. म्हणून 15 कवितांची विश्लेषणाचं एक पुस्तक आणि एकूण मर्ढेकरांच्या कवितेचं स्वरूप सांगणारं एक पुस्तक अशी 2 झाली. मग विचार केला की त्यांनी कादंबऱ्या लिहिल्यात, संगीतिका लिहिल्यात, हे कशाला सोडायचं, समग्र मर्ढेकरच आपण सादर केला पाहिजे. म्हणून 3रं पुस्तक तयार केलं. याला जवळपास 5-1 वर्ष मला लागली, कारण हे तसं फार मोठं काम होतं. आणि मग हे मौजेनं सगळं माझं छापलं. मग मी असं ठरवलं की नवकवींपैकी विंदा करंदीकर हा दुसरा महत्त्वाचा कवी आहे. मग मी विंदांच्या अभ्यासाकडे गेलो. तो अभ्यास पूर्ण केला आणि नंतर 3रे मोठे मराठीतले कवी पु.शी. रेगे. त्यात गंमत म्हणजे पॉप्युलर प्रकाशनानं पु.शी. रेगेंची समग्र कविता एकत्र छापायचं ठरवलं आणि मला म्हणाले की तुम्ही याला प्रस्तावना लिहा. मी ते काम स्वीकारलं आणि मी मग संपादनही केलं. त्यांना म्हटलं की नुसती प्रस्तावना लिहित नाही, मला हे पुस्तक संपादन करायचं आहे. मग त्यांचे लेख, जे कवितेचा अर्थ समजावून घ्यायला उपयुक्त आहे ते काही लेख जोडले, काही परिशिष्ट जोडली, त्यांच्यावर एक अश्लीलतेचा आरोप आला त्या संबंधीचा भाग, असं त्यांची कविता कळून घेण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते मिळवून मी त्याला जोडलं आणि 100 पानांची कवितेवर प्रस्तावना लिहिली. मग माझ्या डोक्यात आलं की ही प्रस्तावना तर आपण लिहितो जाऊ, पु.शी. रेगे समग्रपणे का नाही, त्याच्यावर का पुस्तक करायचं नाही. त्यांच्या कादंबऱ्या आहेत, नाटकं आहेत, त्यांची लघुकथा आहे. मग मी स्वतंत्रपणे हे एक पुस्तक तयार केलं. आता समग्र पु.शी. रेगेंची प्रस्तावना ही परिचयपर आहे. माझ्या पुस्तकातलं कवितेचं विवेचन हे परिचयपर नाही, ते अधिक सखोल आहे. अच्छा. म्हणून ते तिकडचं इकडं आणून ठेवलं असं नाही. मग त्याला कादंबऱ्यांवरचं एक प्रकरण, नाटकावरचं एक प्रकरण, कथेवरचं एक प्रकरण आणि त्यांनी जी समीक्षा लिहिली त्यावरचं एक, आणि पार्थिव पूजक पु.शी. रेगे असं हे पुस्तक तयार झालं. आता हे झाल्यानंतर नवकवितेच्या विरुद्ध काही कवींनी विरोधी भूमिका घेतली आणि ही सत्यकथेमध्ये येणारी कविता ही आता सामान्य दर्जाची येऊ लागलेली आहे. त्यामध्ये तोचतोपणा येत आहे, त्याचे साचे तयार झालेले आहेत आणि मराठी कवितेला नवरूप दिलं पाहिजे म्हणून काही कवींनी सत्यकथेच्या विरुद्ध आघाडी उघडली. सत्यकथेच्या कार्यालयासमोर जाऊन सत्यकथेचा अंक जाहीरपणे जाळला. आता आम्हाला कोणी मासिकात स्थान देत नाही, आमची कविता वेगळी, म्हणून त्यांनी एकत्र येऊन जेव्हा केव्हा जमेल तेव्हा अंक काढायला सुरुवात केली. अच्छा. आणि आपल्या मासिकांना म्हणजे नियतकालिकांना अनियतकालिक नाव दिलं. अर्थात त्यांची संख्या 20, 25, 30 पानांची एक 7-8 कवींच्या कविता एकत्र करून पुस्तिका छापत असत. ही अनियतकालिका किंवा लघुपत्रिका असं त्या म्हणतात. यांनी जे बंड केलं त्याच्यावर मग मी एक पुस्तक तयार केलं. म्हणजे नवकवितेच्या प्रारंभापासून नवकविते नाकारणारं झालेलं बंड इथपर्यंतचा सगळा काळ मी कवितेचं ग्रंथरूपानं सिद्ध केलेला आहे एवढ्या ग्रंथातून. पण तुम्हाला सांगतो, मला खरा रस
नाट्य वाङ्मयात. मी कवितेकडे वळालो तो अपघात आहे. अच्छा. एक आमचे गुरु म भी चिटणीस Yes. मिलिंद कॉलेजचे प्राचार्य होते, मराठीचे प्राध्यापक होते. पुढे ते आपल्या विद्यापीठाचे रजिस्ट्रार झाले आणि मी विद्यापीठात प्राध्यापक. मला त्यांनी बोलावलं. मला म्हणाले, तू कवितेवर PhD कर आणि प्रतिभा हा विषय तू घे. म्हणलं ठीक आहे. कविता वाचलेली होतीच. म्हणलं आता आपण कवितेवर लक्ष केंद्रित करू. म्हणून मी कवितेकडे वळालो. या गडबडीत नाटकावर फार काही मी लिहू शकलो नाही. अच्छा. मग मी ठरवलं आता आपण नाटक पुन्हा घ्यायला पाहिजे. मग मराठीतला मोठा नाटककार महेश एलकुंचवार यांच्यावर एक प्रदीर्घ लेख मी लिहिला. त्यानंतर शेक्सपियरचं किंग लिअर ही महान शोकात्मिका मानली जाते. त्याचं अतिशय उत्तम भाषांतर विंदा करंदीकरांनी केलेलं आहे. म्हणलं याचं आपण मूल्यमापन करू. इंग्लिशमध्ये तर हजारो पुस्तकं आहेत, ती काही मी वाचलेली नाहीत. पण मी एक मराठी समीक्षक, मराठी वाङ्मयावर माझी अभिरुची पोचलेली, माझा दृष्टिकोन ब्रिटिश अमेरिकन समीक्षकांपेक्षा वेगळा, तेव्हा आपण आपल्या भूमिकेतून या नाटकाकडे पाहावं. म्हणून कुठलीही इंग्रजी समीक्षा न वाचता मी किंग लिअरवर 100 पानांचा लेख आहे माझा, छापील 100 पानं. अच्छा. आता इंग्रजीचे जे विद्यार्थी आहेत ते तो लेख फॉलो करतात. त्यांना किंग लिअर नेमलेलं असतं. हो. मग परीक्षेची तयारी करताना माझे लेख फॉलो करतात. तेव्हा तो लेख, नंतर एलकुंचवारांवर असाच प्रदीर्घ लेख, आणि मी काही नाटकांवर 4-5 लेख लिहिलेले. त्याचं एक पुस्तक मी तयार केलं, हे नाटकावरचं पुस्तक. त्यानंतर आता कादंबरीवरचं माझं पुस्तक येईल 1-2 महिन्यात. ते मौज प्रकाशन यानं घेतलेलं आहे. बरं. त्या पुस्तकाचं नाव काय म्हणजे? सांस्कृतिक आक्रमण. अच्छा. आणि मराठी कादंबरी. बर. पाश्चात्य कादंबऱ्यांची, त्यातल्या भूमिकांचं आक्रमण मराठी कादंबरीवर, एकूणच वाङ्मयावर झालेलं आहे. बर. म्हणजे आता तिकडे एक एलिनिएशनचा मुद्दा कादंबरीतून मांडला जातो. म्हणजे या पृथ्वीवर असूनही आपलं आणि पृथ्वीचं काही नातंच नाही. आपण इथे परके आहोत. झाड जसं जमिनीत पूर्ण पसरलेलं असतं मुळे, हे झाड जमिनीचं आहे. आम्ही जमिनीच्या वर नांदणारी माणसं, जमिनीशी आमचं काही नातंच नाही. अशी एक चमत्कारिक भावना कादंबऱ्यातून मांडली जाऊ लागली. त्यानंतर आधुनिक संस्कृतीनं माणसालाच यंत्र बनवलेलं आहे. त्याला ते डिह्युमनायझेशन म्हणतात. तेव्हा आपलं डिह्युमनायझेशन विज्ञानानं केलेलं आहे. सगळीकडे यंत्र यंत्र यंत्र. माझ्या हातांना काम करायला वावच ठेवलेलं नाही. निसर्गानं मला हात दिले, हातातून मी निर्मिती केली पाहिजे. मी कुदळ घेऊन जमीन खोदली पाहिजे, मी त्यामध्ये बी पेरलं पाहिजे, मी त्याला पाणी घातलं पाहिजे, मी झाड उगवलं पाहिजे. ही माझी निर्मिती आहे. ट्रॅक्टरनं जमीन हे केली, दुसऱ्या यंत्रानं बी शेतामध्ये टाकलं, तिसऱ्या यंत्रानं पाणी शेतामध्ये सगळीकडे पसरवलं, चौथ्या यंत्रानं तयार झालेलं पीक कापून घेतलं. मग मी कशासाठी? मला या जगात काम काय आहे? म्हणजे माझं तुम्ही अमानवीकरण करता. माणसाचा जो निसर्ग आहे की स्वतः निर्मिती करायची, आपलं अन्न आपण निर्माण करायचं,
आपली वस्त्र आपण निर्माण करायची. हे आम्हाला करताच येत नाही. त्यामुळे आमचं जगणं अर्थविहीन झालेलं आहे या जगात. हे पाश्चात्य, कारण तिथं यांत्रिक संस्कृती मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याकडे शहरं सोडली तर राखेनं भांडी घासतात. कुठे वॉशिंग मशीन्स आहेत? शहरात नाहीत अजून. आपली सगळी परिस्थितीच वेगळी आहे. म्हणून त्यांच्या संस्कृतीमध्ये जे निर्माण झालं ते घेऊन आपण कशाला लिहायचं? आपण आपल्या जगाकडे बघावं, आपले प्रश्न विचारात घ्यावेत आणि त्यातून आपलं वाङ्मय निर्माण करावं. पण आमचे कादंबरीकार तिकडचे विचार घेतात आणि कादंबरीच मांडतात. हे जे आक्रमण आहे, हे आक्रमण मराठी कादंबरीमध्ये कसं आलं त्याचा उल्लेख त्यामध्ये आहे. ते घेऊन मी कादंबऱ्या निवडल्या. अच्छा. आणि त्या कादंबऱ्यांवरचा ते पुस्तक आहे. म्हणून वाङ्मय म्हणजे सांस्कृतिक आक्रमण आणि मराठी कादंबरी असं त्याचं नाव आहे. तर आता सांस्कृतिक आक्रमण असा हा तुम्ही विषय काढला. एक जात शेवटचा प्रश्न विचारतो. आता सध्या देशभरामध्ये अनेक लेखक आहेत, कवी आहेत. सध्याचं सरकार हे व्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण करते असा आरोप होतोय वारंवार. राज्यघटनेवरही आक्रमण होतोय असा सध्या आरोप सुरू आहे संसदेमध्ये. याबद्दल तुम्ही याकडे कसं पाहता नेमकं? हो, मी माझं मत सांगतो. एक पहिली गोष्ट अशी की कलावंत, मग तो लेखक असो, चित्रकार असो, गायक असो, कुठलाही कलावंत, याला जर निर्मिती करू द्यायची असेल तर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलंच पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचं त्याला जे निर्माण करावं असं वाटतं ते निर्माण करायचं स्वातंत्र्य, जे आपल्या मनात निर्माण होतं ते व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य. विचारवंत असेल तर त्याला विचार मांडता आला पाहिजे. तो समाजाच्या विरोधात वाटला तरी त्याला त्याची परवानगी पाहिजे. हे विचार स्वातंत्र्य ही सांस्कृतिक विकासासाठी आवश्यक गोष्ट आहे. म्हणजे तुमच्या संस्कृतीमध्ये संपन्न विचार निर्माण होतात. तुमच्या संस्कृतीमध्ये श्रेष्ठ दर्जाचं वाङ्मय आणि कला निर्माण होतात आणि तुमची संस्कृती सांस्कृतिक पातळीवर मोठी बनते. दुसरं, तुमच्या जगण्याच्या पद्धती, तुमची मूल्य व्यवस्था यात बदल करण्याचा तुम्हाला अधिकार पाहिजे. आता जातीभेद पाळलेच पाहिजेत असं जर परंपरेनं चालत आलेलं आणि जर असं सत्ता म्हणू लागली की या जातीच्या युवकानं या जातीच्या मुलीशी लग्न करायचं नाही, या धर्माच्या मुलानं या धर्माच्या मुलीशी लग्न करायचं नाही, कायद्यानं बंदी, तर हा बदल होणारच नाही. समाज आहे तसा स्थिर राहील. आणि बदल हा जीवनात आवश्यक आहे, कारण जीवनात नवे नवे प्रश्न निर्माण होतात आणि त्याला तोंड देण्यासाठी बदल हे करावे लागतात. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये त्यासाठी आपद्धर्म नावाचा शब्द, की उदाहरणार्थ मी मांसाहारी नाही, परंतु अशी परिस्थिती निर्माण झाली की मला जगायचं असेल तर मांसाहार केलाच पाहिजे, तर करायला परवानगी, त्याला आपद्धर्म असं म्हणतात. तेव्हा बदल हा एक आवश्यक अशी गोष्ट आहे आणि हा बदल करण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. याला आचार स्वातंत्र्य असं मी म्हणतो, वागण्याचं स्वातंत्र्य. तेव्हा व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आणि आपली कृती करण्याचं स्वातंत्र्य हे समाजामध्ये प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. आता ज्या देशामध्ये लेखकांच्या लेखनावर अनेक बंधनं टाकली, तिथलं वाङ्मय पार नष्ट झालं.
याचं उत्कृष्ट उदाहरण रशिया आहे. रशिया हा देश कादंबरी वाङ्मयाच्या निर्मितीमध्ये फार मोठा होता. म्हणजे टॉलस्टॉयसारखा लेखक तिथं झाला, दोस्तोयेव्स्कीसारखा लेखक झाला. जगात शेक्सपियरचं जे स्थान आहे नाटकात, ते या 2 कादंबरीकारांचं स्थान मानलं जातं. स्टॅलिनची राजवट आल्याबरोबर अनेक बंधनं, अनेक लेखकांवर तुम्ही हेच लिहिलं पाहिजे, मार्क्सवादी तत्त्वज्ञान तुमच्या लेखनात आलंच पाहिजे, तुम्ही वैयक्तिक भावभावना लिहिता, व्यक्ती महत्त्वाची नाही, व्यक्ती हा समाजाचा घटक आहे, समाजाच्या भावना व्यक्त करा, व्यक्तीचं सुखदुःख नाही. अनेक बंधनं, ही बंधनं ज्यांनी तोडली त्यांची सायबेरियामध्ये रवानगी किंवा हत्याच. कितीतरी लेखक मारले गेले. सायबेरियासारख्या अतिशीत प्रदेशात जिथं माणूस जगणं अशक्य आहे अशा याच्यात हद्दपार केले, तिथं मेले लेखक. त्यामुळे स्टॅलिनच्या काळात 1920 पासून नंतर रशियाचं विभाजन होईपर्यंत संपूर्ण वाङ्मयीन वातावरण अतिशय वाईट अशा प्रकारचं होतं. म्हणून नंतर ते म्हणतात थॉ हा काळ, म्हणजे बर्फ वितळून उबदार हवा तयार होते आहे, असं नंतर रशियामध्ये वातावरण आलं. आणि मग रशियन कादंबरी पुन्हा नव्यानं 2 मोठ्या लेखकाला, म्हणजे झिवायगो या कादंबरीला पुरस्कार मिळाला, कोणता नोबेल पुरस्कार. तेव्हा ही एक अत्यावश्यक गोष्ट आहे. आणि म्हणून एका हिंदूनं मुसलमान घरातल्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न केलं की झालं, त्याला लोकांनीच मारायचं. हे जर सुरू झालं तर हे आचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट व्हायला लागेल. आणि हे एकदा सुरू झालं की तुमची संस्कृती पूर्ण रसातळाला जाते आणि तुम्ही केवळ पशु म्हणून जगायला लागता. खाणं पिणं याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करता येत नाही. माणूस हा माणूस आहे कारण तो विचार करतो, विचाराप्रमाणे तो आपलं वर्तन करतो, आपल्या वागण्यात बदल करतो. त्यातूनच थंडी वाजते म्हणून उबदार कपडे निर्माण झाले. ह्या आमच्या गरजा लक्षात घेऊन त्यातून निर्मिती झाली ना. तेव्हा सगळ्या पातळीवर निर्मिती जर होऊ द्यायची असेल तर तुम्हाला आचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य समाजात आवश्यक आहे. आणि याच्यावर जर बंधनं येऊ लागली तर समजायचं की आपल्या संस्कृतीचा ग्रहण लागत आहे, आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होऊ लागलेला आहे. आणि म्हणून लेखक कलावंतांनी एवढंच नव्हे तर वाचकांनी काय वाचावं हे तुम्ही ठरवणार. तुम्ही ठरवणार की लज्जा ही त्या बंगाली लेखिकेची कादंबरी, तिच्यावर बंदी, किंवा सलमान रश्दी या लेखकावर आम्ही बंदी घालू, त्याची कादंबरी आम्ही वाचू देणार नाही. तर हे म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अशी गोष्ट आहे की जी लेखकांनाही आवश्यक असते, वाचकांनाही आवश्यक असते. म्हणून ही सांस्कृतिकदृष्ट्या अत्यावश्यक अशी गोष्ट आहे. सर धन्यवाद. तुम्ही खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि तुम्हाला पुन्हा एकदा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. आणि तुमच्या कादंबरीची तुमच्या कादंबरीवरच्या समीक्षात्मक पुस्तकाची आम्ही वाट पाहत आहोत. आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. रामेश्वर जाधव यांच्यासह मी मनोज कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगर.